ताज्या बातम्या आणि जाहिरातींसाठी महाराष्ट्र न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका. शिवमहापुराण कथा पारायणाचे आयोजन प्रभाग क्रमांक 2 आडगाव व्यायामशाळा पंचवटी नाशिक येथे करण्यात आले होते. शिवमहापुराण कथेनिमित्तानं कलश मिरवणूक, कथेचे पारायण, शिवशंकर पार्वती लग्न सोहळा अशा अनेक धार्मिक कामांनी आडगाव परिसरातून नागरिक, ग्रामस्थ यांच्या सहभागातून करण्यात आले. महाराष्ट्रातील सुप्रसिद्ध कीर्तनकार आणि निवृत्तीनाथ महाराज संस्था त्र्यंबकेश्वर अध्यक्ष हरिभक्तपरायण कांचनताई जगताप यांनी पारायणाचे 5 दिवस सर्व अध्याय कथेतून सादर केले. रवींद्र जाधव, सौ कविता रवींद्र जाधव प्रभाग क्रमांक 2 यांच्या वतीने आयोजन केले होते. प्रभागातील ग्रामस्थ, नागरिक सहभागातून दिनांक 7 डिसेंबर ते 11 डिसेंबर या दरम्यान शिवमहापुराण कथेचे पारायण करण्यात आले. 7 डिसेंबर ते 11 डिसेंबर या दरम्यान कथेचे आयोजन करण्यात आले होते. 11 डिसेंबरला सांगता दिवशी शिवभक्तांना 1111 रुद्राक्षांनी आणि 11 जोडप्यांना बेलाचे झाड देण्यात आले आणि भक्तांना महाप्रसादाने वाटप केले. तसेच कथा पारायणाची सांगता करण्यात आली. दरम्यान रक्तदान शिबिराचे देखील आयोजन करण्यात आले होते. संपूर्ण कार्यक्रमासाठी नागरिक आणि आडगावकरांनी कथेतून आशीर्वाद घेतला. प्रभाग क्रमांक 2 राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी, अजित पवार गटाचे रवींद्र जाधव सर्व नागरिकांचे शिवमहापुराण कथेचे निमित्त आलेल्या सर्वांचे आभार मानले. नाशिक नगरीमध्ये जो येणारा कुंभमेळा आहे तो रामचंद्राची रामभूमी आहे आणि आडगाव येथे जो महाशिवपुराण कथा ज्या देवस्थानच्या निवृत्तीनाथ देवस्थानच्या अध्यक्ष कांचनताई जगताप यांनी अतिशय मंत्रमुग्ध या आडगावकरांना केलेला आहे. अतिशय सुंदर आवाजात जी शिवमहापुराण कथा जी आडगावमध्ये कधीही पण झालेली नव्हती, अतिशय सुंदर 5 दिवस त्यांनी या आडगावकरांना मंत्रमुग्ध केलेलं आहे. आणि शिवपुराण कथा काय असते ती पूर्ण समाजाला समजून सांगितली आहे. आणि त्यानंतर रुद्राक्षाचं महत्त्व, त्यानंतर आपलं शिवपिंडीचं महत्त्व आणि त्यानंतर जनतेने काय करायला पाहिजे शिवपुराणाविषयी किंवा आपलं म्हणजे कौटुंबिक जे पारिवारिक जे मुलं त्याच्यावर संस्कार कसे झाले पाहिजे, हिंदू धर्म टिकला पाहिजे यासाठी त्यांनी अतिशय त्यांच्या वाणीतून या समाजाला प्रबोधन केलेलं आहे. आणि त्यानंतर 5 दिवस कार्यक्रम झाल्यानंतर आज गुरुवार दिनांक महाप्रसादाचा कार्यक्रम व रुद्राक्ष वाटपाचा कार्यक्रम आणि बहुसंख्येनं महिला, बंधू आणि भगिनींनी, माझ्या मित्रपरिवारानं, नातेवाईकांनी जी उपस्थित दाखवली, मी त्यांचं मनापासून आभार व्यक्त करतो. यदक्षर म्हणा की मानंदी म्हणजे केवळ श्रीमन निवृत्तीनाथ ख्यातम देवतमाश्रय या निवृत्तीनाथांच्या पदस्पर्शाने पावन झालेल्या भूमीमध्ये आडगाव पुण्यक्षेत्री खरं तर आदरणीय आमचे रवींद्रभाऊ जाधव आणि आदरणीय कविताताई जाधव यांच्या सुंदर अशा आणि भव्य दिव्य नियोजनामध्ये 7 तारखेला कथा सुरू झालेली होती. पहिल्या दिवसापासून तर आज 5 दिवस, 5वा दिवसही सांगतेचा अत्यंत आनंदाने पार पडलेला आहे. आणि आडगावकर मंडळीने या कथेतनं वेगवेगळ्या पद्धतीने आनंद घेतलेला आहे. या कथेमध्ये अनेक गोष्टी आलेल्या आहेत. या सर्व मात्र त्या ठिकाणी या लोकांनी अत्यंत शांतते पद्धतीने ऐकलेले आहेत. खरं तर रवींद्र भाऊंनी या कथा करत असताना या नियोजनामध्ये वेगवेगळे उपक्रम या ठिकाणी राबवलेले आहेत. मग मुलांसाठी मात्र त्या ठिकाणी कबड्डीचे किट असतील किंवा मात्र त्या ठिकाणी खेळण्याचे किट असतील तेही वाटप झालेलं आहे. मानकऱ्यांना या ठिकाणी खरं तर पैशाचं झाड आपण ज्याला म्हणतो असं बेलवृक्ष प्रत्येकाला वाटप केलेले आहे. रुद्राक्षांचं देखील वाटप झालेलं आहे.
अशा वेगवेगळ्या पद्धतीने ही कथा अत्यंत आनंदाने साजरी झालेली आहे. या कथेचा सर्वांनी अत्यंत मनमोहक पद्धतीने लाभ घेतलेला आहे आणि खरं तर मी रवींद्र भाऊंचं आणि कविताताईंचं मनापासून या ठिकाणी ऋण व्यक्त करेल आणि पुढेही त्यांच्याकडनं अशीच भगवान शिवाची सेवा घडत राहो अशी शिवाच्या चरणी प्रार्थना करते. रामकृष्ण. शिवमहापुराण कथा याचं आयोजन या ठिकाणी रवींद्र जाधव कविताताई जाधव यांच्या मार्फत या ठिकाणी आडगाव नगरीत होत आहे. गेल्या 7 तारखेपासून हे शिवपुराण कथा चालू आहे आणि आज त्याची सांगताय रवींद्र जाधव आणि त्यांच्या सहचरणी या अतिशय सामाजिक काम या परिसरात सातत्याने करत असतात. अनेक कार्यक्रम त्यांनी या परिसरात सामाजिक असो, शैक्षणिक असो, धार्मिक असो, सांस्कृतिक असो असे कार्यक्रम त्यांनी राबवलेले आहेत. मागच्या काळात आनंद शिंदेचा कार्यक्रम देखील सांस्कृतिक त्यांनी या ठिकाणी घेतला होता आणि आता शिवमहापुराण कथा या ठिकाणी त्यांनी आयोजित केलेली आहे. असं चांगलं असं काम करणारे आमचे रवींद्र जाधव हे आहेत. मी त्यांना पुढच्या कार्यासाठी शुभेच्छा देतो. त्यांच्या हातून अशाच पद्धतीने या परिसरात काम हो अशा त्यांना कार्यक्रम घेतला. शिवमहापुराण कथा कांचनताई जगताप या त्र्यंबकेश्वर संस्थेच्या अध्यक्ष आहेत, संत निवृत्तीनाथ महाराज संस्थेतल्या. आणि आजचा जो कार्यक्रम झाला एवढा 5 दिवसाचा तो कार्यक्रम खूप चांगला झाला आणि चांगल्या रीतीने महिला वर्ग, पुरुष वर्ग इथे आला आणि त्या कथा सांगत असताना कथेचं प्रत्येकाचं शंकराच्या पिंडीचं महत्त्व सांगितलं, बेलाचं महत्त्व सांगितलं, त्याच्यानंतर रुद्राक्षाचं महत्त्व सांगितलं आणि रविभाऊनी इथून पुढं असं सहकार्य करत राहावं अशी त्यांना विनंती करतो आणि शुभेच्छा देतो. क्रीडा क्षेत्रात असेल त्याप्रमाणे धार्मिक क्षेत्रातही चांगले असे काम केले आहे आणि आडगावकरांना कायम सोयी सुविधा उपलब्ध केलेली आहे. माझी सर्व आडगाव ग्रामस्थांना विनंती आहे की त्याला राजकीय क्षेत्रामध्ये काम करण्याची त्याची विनंती आहे. तर येणाऱ्या महानगरपालिकेच्या निवडणुकीमध्ये आपणही त्याच्यासोबत साथ देऊन उभे राहावे अशी त्याला आम्ही विनंती करू. जर आपण नगरसेवक झाला यापुढे असे कार्यक्रम कायम चालू राहावे अशी मी सर्वांना विनंती करतो. आज गेली 5 दिवसापासून आडगाव येथे शिवमहापुराणाची कथा माननीय कांचनताई जगताप यांनी अतिशय सुंदररित्या आणि एकदम वक्तृत्वपणाने त्यांनी सर्व भाविकांना शिवपुराणाविषयी माहिती सांगितली. 5 दिवसामध्ये काय करायला पाहिजे, महिलांनी काय केलं पाहिजे, पुरुषांनी काय केलं पाहिजे आणि बालकांना कसल्या पद्धतीने त्यांना त्यांच्यावर संस्कार झाले पाहिजे अशा पद्धतीने त्यांनी गेली 5 दिवस अतिशय सुंदर असं हे केलं, कथा केली. ह्यामध्ये माननीय गावचे सामाजिक कार्यक्रम माननीय रवींद्र भाऊ जाधव यांनी व त्यांच्या पत्नी माननीय कविताताई जाधव यांच्या यांच्या दोघांच्या यांनी संयमाने अतिशय सुंदर अशी ही योजना इथे यांनी जे शिवपुराण महाप्रसाद परत रुद्राक्ष वाटप आणि बेलाच्या झाडाची वाटप केली. अतिशय सुंदर असा हा कार्यक्रम त्यांनी राबवला. याबद्दल मी सर्व आडगावचे